आज सकाळीच न्यूजच्या माध्यमातून बघितलं, पृथ्वीराज मोहोळनं जाहीर केलं की मी आज शिवराज राक्षेवर कुस्ती खेळण्यास तयार आहे. आणि खरं त्याने एक बाईट दिली की पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं. हे खरं पृथ्वीराजच्या खेळाडू वृत्तीचं म्हणजे कौतुक केलं पाहिजे. आज तो पुन्हा खेळण्यास तयारी झाला आणि पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं म्हणजे ह्याच्यातनं समजून जातो की आपण त्या दिवशी काय घडलं ते. म्हणून मी आज जाहीर करतो, पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे ह्या दोघांची कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून दोघांनाही 25-25 लाख रुपयाचा बक्षीस देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करून ही कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो एक वाद तयार झालेला आहे की अन्याय झाला किंवा नाही झाला किंवा पंचांची चुकी काय चुकी, ह्या सर्व गोष्टीचा पडदा सांगली शहरामध्ये पाडून संपूर्ण जनतेच्या मनामधला जो संभ्रमावस्था आहे ती आपण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि लवकरात लवकर ह्या दोघांच्या वेळेनुसार सांगली शहरामध्ये ही कुस्तीचं आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या कुस्ती शौकीनांचा जी संभ्रमावस्था तयार झालेली आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करू. तसेच कुस्तीगीर संघ व कुस्तीगीर परिषद ह्या दोन्हीतनी एकत्र येऊन ह्या दोघांच्या समन्वयानं एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा ह्या महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे. कारण महाराष्ट्र केसरी ही एक मोठं पद ह्या महाराष्ट्रातल्या कुस्ती क्षेत्राला आहे आणि त्या 2-2 महाराष्ट्र केसरी होऊन ह्या महाराष्ट्र केसरीचं तुम्ही नाव कमी करताय असं मला वाटतं आहे. म्हणून लवकरात लवकर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय पवारसाहेब, उद्धव ठाकरे साहेब यांना भेटून ह्या दोन्ही संघ परिषद आणि संघ एकत्र येऊन एक महाराष्ट्र केसरी ह्या महाराष्ट्रामध्ये व्हावी. तसेच शिवराज राक्षे व महेंद्र गायकवाड यांचे 3 वर्षासाठी झालेलं निलंबन हे पाठीमागं घ्यावं, यासाठी या सर्व प्रमुख नेत्यांना लवकरात लवकर भेटणार आहोत. महाराष्ट्र केसरीची पण तुमची मागणी कुठली? हां, यापूर्वीही मी सांगलीमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन मिळावं म्हणून 2 वर्षापूर्वी मी मागणी केलेली होती, प्रेस घेतलेली होती की महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1 कोटी रुपयाचं बक्षीस देऊन त्याचा सन्मान ह्या सांगली जिल्ह्यामध्ये केला जाईल. त्याच्या पाठीमागचं कारण एवढंच होतं की एक महाराष्ट्र केसरी होत असताना 50 ते 60 लाख रुपये खर्च करून 15-20 वर्ष त्याची मेहनत करून तो त्या पदापर्यंत पोचलेला असतो. अशा एका स्पर्धेत जवळजवळ 100 चांगले कुस्तीपटू तिथे खेळलेले असतात आणि त्यातनं एक महाराष्ट्र केसरी होतो. त्याला योग्य तो सन्मान झाला पाहिजे. सांगलीमधनं एक पायंडा पडला पाहिजे महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1 कोटी रुपये बक्षीस सांगली जिल्ह्यानं दिलं तर येणाऱ्या काळामध्ये नगरला घेऊ दे, औरंगाबादला घेऊ दे, तिथं स्पर्धा घेतल्या तर महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1 कोटी रुपये देण्याची जी तयारी आहे तो स्पर्धा भविष्यामध्ये घेईल. म्हणून सांगली शहरामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये हे महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजन करण्याची मागणी मागं केलेली आजही करतो. आणि निर्विवाद स्पर्धा कशा होतात हे सांगली जिल्हा तुम्हाला संपूर्ण कुस्ती शौकीनांना दाखवून देईल. यासाठी मला या स्पर्धेची मी मागणी करत आहे.